प्रकर्षित स्वात्मसुखावबोधे संसार हालाहल मोह शांतये कुंडलीक वरदे हारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर संत। मागच्या रविवारपासून आपण 12व्या अध्यायाच्या निरूपणासाठी म्हणून सुरुवात केलेली होती। याच्या पूर्वीचा रविवार आपल्या या ज्ञानेश्वरी निरूपणामध्ये अनध्याय झाला। त्याच्या आधीच्या रविवारी आपण 12व्या अध्यायाला सुरुवात केली। या 12व्या अध्यायामध्ये मुख्यतः व्यक्तोपासक आणि अव्यक्तोपासक यांच्यामध्ये तुलना अर्जुनाने विचारलेली आहे आणि व्यक्तोपासक श्रेष्ठ की अव्यक्तोपासक श्रेष्ठ याच्याबद्दल भगवंतांचं मत मागितलेलं आहे। 12वा अध्याय हा भक्तीचा अध्याय म्हणून सांगितला जातो, समजला जातो। आणि भक्ती योगो नाम द्वादशोऽध्यायः असा त्याचा शेवट भगवंतांनी केल्यामुळं त्या अध्यायात भक्ती नेमकी रूढ अर्थाने भक्ती शोधायला जाणाऱ्यांची फसगत होते। ज्ञानेश्वर महाराजांनी तर या अध्यायाची सुरुवात योगाच्या परिभाषेमध्ये केलेली आहे। जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये विषय व्याळे मिठी दिधलिया नुठी ताठी ते तुझिये गुरुकृपा दृष्टी निर्विष होय असं वर्णन करत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी योगाचं म्हणजे ध्यानाचं वर्णन प्रस्तावना म्हणून या अध्यायाच्या प्रारंभी केलं आणि भक्तीबद्दल विशेष अवाक्षर न काढता हा अध्याय संपतो। या अध्यायाच्या शेवटी 13व्या श्लोकापासून ते 20व्या श्लोकापर्यंत भक्त लक्षणं या अध्यायामध्ये आलेली आहेत। तरी देखील भक्ती कशी करायची याचा रूढ अर्थाने ठोकताळा घेऊ पाहणाऱ्या साधकांना याच्यामध्ये कुठेही भक्तीचं फारसं म्हणावं असं सापडत नाही। याचं कारण आपण ज्या पद्धतीने भक्ती हा शब्द वापरतो त्या पद्धतीने भक्तीची व्याख्या भगवद्गीता मुळातच करत नाही हे आहे। अगदी गीता रहस्यामध्ये देखील भक्तीचं प्रकरण म्हणून लिहिताना विशेष भगवद्गीतेचं न लिहिता 12व्या अध्यायाचा थोडासा उल्लेख करून लोकमान्यांनी तुकाराम महाराजांचे भरपूर अभंग उद्धृत केलेले आहेत आणि हा भक्ती मार्ग हा मोठा एक स्वतंत्र आणि गोड असा मार्ग आहे असं प्रतिपादन केलेलं आहे। याचं कारण रूढ अशा भक्तीच्या ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पना आणि भगवंत जो पहिल्यापासून विषय मांडून राहिलेले आहेत तो याच्यामध्ये समजून घेण्यामध्ये तफावतच झालेली आहे। भक्ती म्हणजे टिळे माळा गंध मुद्रा नाचणं गाणं टाळ वाजवणं तहान भूक विसरून नामस्मरण करत बसणं अशा प्रकारची एक भावना समाजामध्ये सर्व दृढ झालेली आहे।
अर्जुनाचा जो सुरुवातीचा प्रश्न आहे तो प्रश्न असा आहे की एवं सतत युक्ता ये भक्ताः त्वाम पर्युपासते, अशा प्रकारे सतत युक्त होऊन जे भक्त तुझी उपासना करतात. अशा प्रकारे म्हणजे कसं, याला मागच्या अध्यायांचे संदर्भ आहेत. मुख्यतः पहिला संदर्भ 11व्या अध्यायातल्या शेवटच्या श्लोकाचा आहे. 11व्या अध्यायाचा शेवटचा श्लोक सांगतो की मत कर्मकृत मत परमो मत भक्ताः संगवर्जिताः निर्वैर सर्व भूतेषु यस्य माम एति पांडव. मत कर्मकृत माझ्याकरता कर्म करणारा, मत परमो मीच परमगती आहे असं ज्याला वाटतं असा, मत भक्ताः आणि मी परमगती असल्यामुळं जो ध्यानादी साधना करतो असा, मत भक्ताः जो माझा भक्त झालेला आहे, संगवर्जिताः ज्यांनी देह संगाचा त्याग केलेला आहे, निर्वैर सर्व भूतेषु अद्वेष्टादी गुण ज्यांनी संपादन केलेले आहेत असा जो आहे तो मला येऊन मिळतो, असा 11व्या अध्यायाचा शेवट केलेला आहे. हा शेवट देखील 9व्या अध्यायातल्या एका श्लोकाचा पुनरुच्चार आहे. मन्मना भव मद्भक्तः मद्याजी माम नमस्कुरु मामे वैश्यसी युक्त्वैवम आत्मानं मत्परायणः, याचा पुनरुच्चार आहे. आणि 8व्या अध्यायानंतर जिथं वैयक्तिक उपासना संपते भगवद्गीतेची, त्याच्यानंतर भगवंतांनी ही उपासना व्यापक अर्थाने कशी करायची हे 9व्या अध्यायापासून सांगायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये 9व्या अध्यायामध्ये मुख्यतः मनुष्य मात्रांच्या अंतर्यामी भरून राहिलेला परमात्मा त्याची अवगणना न करणं, म्हणजे सर्व ठिकाणी परमात्मा कसा पाहायचा याची एक युक्ती सांगायला भगवंतांनी सुरुवात केली. हा 9वा अध्याय देखील 7व्या अध्यायाचा जो विज्ञानात्मक म्हणून भाव आहे त्याचा विस्तार आहे. त्याच्यानंतर 10व्या अध्यायामध्ये क्रमाक्रमाने विभूती म्हणून मी तुला कशा प्रकारे ओळखावं असा अर्जुनानी प्रश्न विचारल्या वाचून मनुष्यांव्यतिरिक्त जे स्थावर आणि जंगम, चर आणि अचर असं विश्व आहे त्याच्या ठिकाणी परमात्मा कसा पाहायचा याच्या संबंधी भगवंतांनी सांगितलं. आणि 11व्या अध्यायामध्ये या सर्वांचं एकत्रित दर्शन जे फक्त अर्जुनाला होऊ शकलं असं विश्वरूप दर्शन अर्जुनाला दाखवलं. आणि इतरांकरता सांगितलं की भक्त्या तू अनन्यया शक्य अहम एवं विधोर्जुन ज्ञातुम द्रष्टुम च तत्वेन प्रवेष्टुम च परंतप. मागच्या वेळेला आपण या श्लोकावर विचार केलेला होता. ज्ञातुम द्रष्टुम च तत्वेन प्रवेष्टुम म्हणजे काय, शब्द ज्ञानाने जाणणं, श्रवणातून जाणणं, भावनेने जाणणं, याच्याबरोबर प्रत्यक्षतः देखील त्याची प्रचिती घेणं म्हणजे द्रष्टुम. ही प्रचिती एकरूपत्वानी येते. आणि असं झाल्यानंतर आपण ते तत्वच आहोत असा भाव साधकाचा निर्माण होतो आणि तत्वतः तो परमात्मा सर्व ठिकाणी भरलेला त्याला पाहण्याची दृष्टी उपलब्ध होते. आणि अशा प्रकारे तो तत्वतः त्याच्यामध्ये विश्वरूपामध्ये प्रवेश करणं शक्य आहे असं भगवंतांनी सांगितलेलं होतं. अशा प्रकारे सर्व प्रयत्न ज्यांनी केलेले आहेत, माझ्याकरता ज्यांनी कर्म केलेली आहेत, मत परमो मत भक्ताः संगवर्जिताः निर्वैर सर्व भूतेषु असे जे भक्त आहेत, एवं सतत युक्ता ये भक्ताः त्वाम पर्युपासते. ज्ञान विचारांनी कर्मांनी श्रद्धा प्रेम ठेवून विज्ञानात्मक भावांनी जे उपासना करतात आणि निर्वैर अशा पद्धतीने जीवन पद्धती ठेवून जे उपासना करतात, एवं सतत युक्ता ये भक्ताः
त्वाम पर्युपासते ये च अपि अक्षरम अव्यक्तम तेषाम के योग वित्तमाः. आणि जे दुसरे आहेत की असे कर्म, उपासना, श्रद्धा, प्रेम, विज्ञानात्मक भाव याच्या फारशा वाटेला न जाता एकदम अक्षराला जे झोंबू पाहतात, अव्यक्ताला जे झोंबू पाहतात, अचानक मन बाजूला सारणं कठीण आहे, अचानक चित्त अचित्त करणं कठीण आहे, अचानक ज्ञानभाव कायम राखणं कठीण आहे, पण तीच जे साधना करतात आणि अशा साधनेनी जे परिपूर्ण होतात आणि तुला येऊन मिळतात, या दोघांमध्ये श्रेष्ठ कोण, असा प्रश्न अर्जुनाने विचारला. त्याच्यावर भगवंतांनी जो व्यक्तोपासक आहे तो व्यक्तोपासक अधिक श्रेष्ठ असा निर्वाळा दिलेला आहे. मय्या वेश्य मनो ये माम नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परया उपेता ते मे युक्त तमो मताः. अर्जुनाला समोर धरून भगवंतांनी दिलेलं हे उत्तर आहे आणि अर्जुनाप्रमाणे आपल्या सर्वांना समोर ठेवून भगवंतांनी दिलेलं हे उत्तर आहे. याच्यामध्ये श्रेष्ठ आणि कनिष्ठतेचा संबंध नाही, तर तुम्ही काय सुलभतेने करू शकाल हा जास्त संबंध आहे. असं असल्यामुळं जे व्यक्तोपासक आहेत, आधी ज्याचं भरपूर वर्णन सर्व अध्यायामध्ये केलेलं आहे, असे अधिक मला जवळचे वाटतात, असं भगवंतांनी उत्तर दिलं. आणि जे दुसरे आहेत, ये तू अक्षरम अनिर्देशम अव्यक्तम पर्युपासते, अक्षराची उपासना करणारे जे आहेत, अव्यक्ताची उपासना करणारे आहेत, असे संनियम्य इंद्रिय ग्रामम सर्वत्र समबुद्धयः ते आपनुवंती माम एव, तेही मलाच येऊन मिळतात. भगवंत यांच्यामध्ये हा श्रेष्ठ हा कनिष्ठ दोघंही मलाच येऊन मिळतात. प्रश्न आपल्या बाजूनी पाहण्याचा आहे. जर दोन तीर असतील तर भगवंतांना फरक नाही पडत, कोणत्याही बाजूनी भगवंतांकडे जाता येईल. फरक दुसऱ्या तीरावरच्या लोकांना पडतो की कोणाला ते कठीण जातं आणि कोणाला सोपं जातं. हा भवसागर उतरायला आणि पलीकडे जायला सोपं कोणाला जातं असा प्रश्न आहे आणि त्याचा निर्वाळा भगवंत देतात की जे व्यक्तोपासक आहेत त्यांना सोपं जातं. अव्यक्तोपासनेमध्ये जे अचिंत्य आहे, अनिर्देश आहे, निर्देशरहित असं आहे, सर्वव्यापी आहे, कूटस्थ असं जे आहे, अशा अक्षर ब्रह्माची उपासना एकदम करायला सांगितलेली आहे. म्हणजे जे अंतिम ध्येय आहे त्या ध्येयाशी एकदम तुम्ही एकरूप व्हा असं सांगितलेलं आहे. ते कठीण आहे. ब्रह्मभावामध्ये एकदम चित्ताचं समर्पण हे कठीण जातं. याच्यातलं काठिण्य काय आहे, तसंच ही साधना करण्यासाठी म्हणून इंद्रिय ग्राम आवरून धरायला सांगितलेलं आहे. ते फार कठीण आहे. सदा सर्व काळ इंद्रिय ग्राम आवरून धरणं ही फार कठीण गोष्ट आहे. डोळ्यांनी काहीच अवांतर पाहायचं नाही, वाचायचं नाही, कानांनी काही अवांतर ऐकायचं नाही, पायानी अवांतर कुठेही जायचं नाही, देह धारणेला आवश्यक एवढीच भिक्षादी कर्म केवळ करायची आणि सर्व वेळ ईश चिंतनामध्ये, आत्मस्वरूपाच्या चिंतनामध्ये राहायचं. संनियम्य इंद्रिय ग्रामम, तसंच सर्वत्र समबुद्धयः, जे आपले आहेत ते आणि जे परावे आहेत ते असा भाव न ठेवता सर्व ठिकाणी एकदम समबुद्धी ठेवण्याचा प्रयत्न करणं. आणि सर्व विश्वाचं हित व्हावं अशी अव्यक्त चिंतनरूप अशी वृत्ती धारण करायची. प्रत्यक्षतः विश्वाच्या सेवेकरता जायचं नाही, कारण काहीच करायचं नाहीये.
पण असं होऊन देखील विश्वापासून तोडून राहून न राहता मनानी भावानी सर्व विश्वाच्या कल्याणाची इच्छा करायची. अशा या परस्पर विरोधी गोष्टी एकत्रित करणं हे कठीण आहे असं भगवंतांना म्हणायचं आहे. उपासना ही काहीतरी खुणेनी संभवते. तुम्ही रामनाम घ्या, तुम्ही ही मूर्ती पहा, त्या मूर्तीचं हास्य पहा, त्या हास्याशी तदाकार व्हा, आनंदाशी तदाकार व्हा. तुम्ही अमुक अमुक मंत्र घ्या, त्या मंत्राचं अनुसरण करा, अनुष्ठान करा. त्या मंत्राशी आपण तेच आहोत या भावानी एकरूपत्वाचा प्रयत्न करा. तज्जपस तदर्थ भावनम असं काही करा. मग तो मंत्र आपोआप बाजूला पडेल आणि तदर्थ भावना केवळ शिल्लक राहील. काहीतरी खूण सुरुवातीला उपासनेच्या वेळेला देतात. ही बिनखुणेची साधना आहे, खूणच नाही. अशी खूण नसलेली निरालंब उपासना सर्वसाधारणपणाने देहधारी व्यक्तीला कठीण जाते. म्हणून व्यक्तोपासनेची जी पद्धत आहे तर ती खुणेचा आधार घेऊन सुरुवात करायची आणि मग नंतर खूणच बाजूला सारायची, खूणच पुसून टाकायची आणि जे प्राप्तव्य म्हणून आहे त्याच्याशी एकरूपता साधायची. अशी खुणेच्या आधाराने प्रथम सुरुवात करून नंतर खूणच पुसून टाकण्याची युक्ती ही देहधारी व्यक्तीला सोपी जाते असं भगवंतांनी अभिप्राय दिलाय. तसाच अभिप्राय 5व्या अध्यायात देखील कर्म आणि संन्यास याची तुलना करताना भगवंतांनी दिलेला होता. याच्यानंतर भगवंतांनी सूत्र रूपानी परत त्यांना जे काही सांगायचं आहे त्याचा स्पष्ट उल्लेख केला. जी परिपूर्ण साधना म्हणून भगवंतांना वाटते सर्वसामान्यांकरता ती साधना परत एकदा विस्ताराने वर्णन केलेली आहे. त्याच्यामध्ये भगवंतांनी मुख्यतः ये तू सर्वाणी कर्माणी मयी संन्यस्य ही पहिली गोष्ट सांगितली. सगळी जी काही कर्म आहेत ती कर्म मला अर्पण कर ही पहिली गोष्ट. मत्परः मीच परमगती असणारा असा तू हो. जीवनात माझ्याखेरीज दुसरं कोणतंही ध्येय म्हणून तुला नसलं पाहिजे. मीच परमगती असं तुझं ध्येय असू देत. अनन्येन एव योगेन माम ध्यायंत, अनन्य अशा योगानी माझं ध्यान तू कर. उपासते उपासना करणारा असा हो, श्रद्धा प्रेम ठेवणारा असा हो. माझ्या ठिकाणीच मन अर्पण कर. मय्येव मन आधत्स्व मयी बुद्धीम निवेशय. मन बुद्धी देखील माझ्या ठिकाणीच ठेव. नाहीतर मी ते सगळं ऐकतो करतो त्याच्यातलं मला काही मान्य आहे काही मान्य नाही अशी जी माझी बुद्धी म्हणून अभिमान आहे त्याच्याऐवजी ती बुद्धीच मला समर्पण कर. तत्वतः ओळखून घे की तुझ्या ठिकाणी आणि सर्वांच्या ठिकाणी असलेली बुद्धी ही परमात्म्यापासून आलेली आहे. तुझी कोणतीही कमाई नाहीये आणि ही सगळी बुद्धी तू परमात्म्याला अर्पण कर. मन परमात्म्याला अर्पण कर. देह परमात्म्याला कसा अर्पण करायचा त्याची युक्ती सांगितली. ये तू सर्वाणी कर्माणी मयी संन्यस्य. कर्म अर्पण कर, देह अर्पण होईल. मत्पराः अनन्येन एव योगेन माम ध्यायंत उपासते. एवढ्या गोष्टी कर. भगवंत असं म्हणतात की एवढं केलंस म्हणजे मय्येव मन आधत्स्व मयी बुद्धीम निवेशय निवसिष्यसी मयी एव. एवढं केलंस की तू माझ्या ठिकाणीच येऊन राहशील. अत ऊर्ध्वम तुला ऊर्ध्व गती मिळेल, मोक्ष मिळेल. न संशय हा याच्यामध्ये कोणताही संशय नाही. निसंदिग्धपणाने याच्यातच मोक्ष मिळेल. या श्लोकामध्ये आधीच्या 2ऱ्या अध्यायापासून 11व्या अध्यायापर्यंत सर्व गोष्टींचा आढावा भगवंतांनी एकत्रित घेतला. हा भक्तियोग म्हणजे टाळ वाजवायला शिकवत नाहीये. त्याच्याऐवजी हा भक्तियोग म्हणजे या सगळ्या आधी सांगितलेल्या कथनाचा आढावा आहे. परिणाम काय होईल
परिणाम असा होईल की अत ऊर्ध्वम न संशयः, तू ऊर्ध्व गतीला जाशील, तू मोक्षाला जाशील, तू मलाच येऊन मिळशील. भगवंत अशा रीतीने नुसते पॅसिव्ह राहत नाहीत, तू मलाच येऊन मिळशील असं सांगत नाहीत. आता भगवंत आश्वासन देतात. भगवंत असं म्हणतात की तेषाम अहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थ मय्यावेशित चेतसाम. आधी सांगितलेल्या प्रमाणे जे मला येऊन मिळाले त्यांना मीच वर काढतो. तेषाम अहम समुद्धरता, मी त्यांचा उद्धार करता होतो. या ठिकाणी थेट 9व्या अध्यायाप्रमाणे भगवंतांनी एक विलक्षण आश्वासन सर्वांना दिलं. असं सर्व केलं म्हणजे माझा मी उद्धार करेन असा अक्षर उपासनेचा भाव याच्यामध्ये नाही. याच्यामध्ये भक्ती अशी आहे, श्रद्धा प्रेम ठेवायला सांगितलेलं आहे, तर ते जपून भगवंतांनी सांगितलं की त्यांचा उद्धार होतो. पण तो असं समजत नाही की मी आपल्या स्वतःचा उद्धार करून घेतला, जे अक्षरोपासनेमध्ये घडतं. मी त्यांचा उद्धार करणारा होतो. ते श्रद्धाप्रेम माझ्या ठिकाणी ठेवतात आणि मी त्यांचा उद्धार करतो. तेषाम अहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात, म्हणून अहंकाराचा देखील तिथं पूर्ण नायनाट होतो. तेषाम अहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात, जन्म आणि मृत्यू अशा या फेऱ्यातून मी त्यांना सोडवणारा होतो. मी त्यांचा उद्धार करता होतो, मी त्यांचा समुद्धार करतो. आणि हे सर्व कसं करतो? भवामी न चिरात पार्थ, लगेच त्वरित तुरंत. भगवंत असं म्हणतात की इथं तुरंत दान महापुण्य आहे. लगेच आज करायचं आणि मग नंतर कधीतरी पावायचं असं नाही. हे एवढं जो सांभाळतो त्याचा मी लगेच उद्धार करतो. म्हणजे या मृत्यू संसार सागरामध्ये असतानाच, गेल्यावर नव्हे, देह टाकल्यानंतर नव्हे, तो आत्ताच आपण अमर आहोत अशा भूमिकेमध्ये येतो. आपण परमात्म्याशी एकरूप आहोत अशा भूमिकेमध्ये येतो. आपण सच्चिदानंद स्वरूप आहोत अशा भूमिकेमध्ये येतो. आणि अशी भूमिका ठेवून आपल्या स्वतः संबंधी जे इतरांसंबंधी जड जातं साधकाला, मी सच्चिदानंद आहे हे मी समजू शकतो, पण यांचं आणि माझं पटत नाही, त्यांचं आणि माझं पटत नाही, याचा मेळ कसा घालायचा? तर त्यांच्या अंतर्यामी प्रभू आहे असं पाहण्याची श्रद्धा प्रेमानी उपासना मी करतो. कुठेतरी श्रद्धा ठेवायलाच लागते, कारण ध्यानात साक्षात प्रचिती येते. व्यवहारात जेव्हा प्रकृती एकमेकांच्या आड येते, संघर्ष येतो, तेव्हा श्रद्धापूर्वकच पाहायला लागतं की कसंही असेल तरी तो परमात्मा आहे. सर्वत्र एक प्रभू भरून राहिलेला आहे हे नेहमी पाहणं ठीक आहे, पण भूकंपाने जेव्हा धरणी हादरेल तेव्हाही तोच एक आहे आणि त्याचाच खेळ आहे असं वाटलं पाहिजे. अशा दृष्टीने तो विज्ञानात्मक भावाने श्रद्धा प्रेमाने सर्व ठिकाणी पाहायला शिकतो. असं असल्यामुळं इथंच त्याचा उद्धार होतो. भवामी नचिरात पार्थ मय्या वेशित चेतसाम, आणि परमात्म्यामध्ये माझ्यामध्ये निरंतर वास करायला तो शिकतो. हे जे आश्वासन आहे, हे आश्वासन 2ऱ्या अध्यायापासून सुरू झालेल्या सगळ्या प्रकरणाचा परिपाक आहे. म्हणून हा भक्ती योग आहे. इथं ध्यानानी एकरूपता, कर्मानी अलिप्तता अशा ज्या आधी सांगितलेल्या साधना आहेत, त्या साधनांमधून त्या सगळ्या साधनांचा अवलंब करून त्याच्याही पुढे पाऊल टाकणं आहे. या सर्वाच्या समुच्चयात्मक भावनेनी सदा सर्व काळ माझ्याशी एकरूपत्व पावणं अशी इथं खूण म्हणून सांगितलेली आहे. भगवंत असं म्हणतात की ज्या वरच्या उपासना आहेत, कोणत्या उपासना? ये तू सर्वाणी कर्माणी मयी संन्यस्य, म्हणजे कर्म प्रकरण.
मत्परा हा दुसरा अध्याय. सांख्ययोग ज्ञान प्रकरण. अनन्येन एव योगेन माम ध्यायंत पाचव्या अध्यायाचा शेवट. 6वा अध्याय 8वा अध्याय. उपासते श्रद्धा प्रेम ठेवून 9वा 10वा 11वा अध्याय. मय्येव मन आधत्स्व मयी बुद्धीम निवेशय. मन बुद्धी कशालाच मोकळं सोडायला तयार नाही, सर्व गोष्टी मला अर्पण करणारा होतो आहे असा. आणि निवसिष्यसी मय्येव, आणि म्हणून माझ्या ठिकाणी कायम विश्रांतीला आलेला असा. या ज्या 7 प्रकारांनी उपासना सांगितलेली आहे, त्या उपासनेनी माझ्या ठिकाणी चित्त स्थिर ठेवणं हे कर्तव्य आहे असं भगवंत सांगतात. पण पुढे भगवंत असं म्हणतात की हे जर तुला शक्य नसेल तर, अशा प्रकारची उपासना तुला शक्य नसेल तर पर्याय आहे असं भगवंत सांगतात. भगवंत म्हणतात की अथ चित्तम समाधातुम न शक्नोषि मयी स्थिरम. अशा अभ्यासानी, या 7 प्रकाराच्या अभ्यासानी जर माझ्या ठिकाणी चित्त ठेवणं तुला शक्य नसेल तर, अभ्यास योगेन ततो माम इच्छाप्तुम धनंजय. तर मग या सगळ्याचा अभ्यासाने तू पर्याय असा की यांनी जर तुला जमणार नसेल तर या सर्वाच्या एकत्रित अभ्यासाने, सतत अभ्यासाने, त्याला भगवंत अभ्यास योग. आपल्याला बरं वाटतं की काही पर्याय सांगितलाय, जसं पेपरमध्ये आयदर ऑर असावं, हा सोडवा किंवा हा सोडवा. तर भगवंत म्हणतात हे जर शक्य नसेल तर हेच सोडवायचं आहे, पण अभ्यासाने सोडवायचं आहे. अथ चित्तम समाधातुम न शक्नोषि मयी स्थिरम. भळोभाबड काम नाहीये. अभ्यास योगे न ततो माम इच्छाप्तुम धनंजय. तर मग याचा सतत अभ्यास करत राहा, तू मला येऊन मिळशील असं भगवंत म्हणतात. असा अभ्यास करायला देखील जर तू असमर्थ असशील, कोणी म्हणेल की मी हा अभ्यासही करू शकत नाही, तर अजून पुढे 2 पर्याय भगवंतांनी दिले. बघा, मूळ पर्याय असा आहे की ये तू सर्वाणी कर्माणी संन्यस्य, सर्व कर्म मला अर्पण कर. आणि मग पुढे जे कर्म आहेत, ज्ञान, ध्यान, श्रद्धा, प्रेम आदी उपासना, मन माझ्या ठिकाणी ठेवणं, बुद्धी माझ्या ठिकाणी ठेवणं आणि माझ्याच ठिकाणी येणं, ही जी उपासना सांगितली, ही अभ्यासानेही जर शक्य नसेल तर भगवंत असं म्हणतात की ते जर तुला शक्य नसेल, अभ्यासेप्य समर्थोसी मत कर्म परमो भव. तर माझ्याकरता कर्म करणारा असा तू हो. मदर्थम अपि कर्माणि कुर्वन सिद्धिम अवाप्स्यसी. आणि त्याच्या पुढेही एक पर्याय भगवंत सांगतात की माझ्या ठिकाणी कर्म करणं हे देखील तुला जर तसं कठीण वाटत असेल, अथै तदप्य शक्तोसी कर्तुम मद्योगमाश्रितः सर्व कर्म फल त्यागम ततः कुर्यतात्मवान. हेही तुला शक्य नसेल तर सर्व कर्म फळांचा त्याग करून टाक म्हणजे झालं असं भगवंत सांगतात. याच्यामध्ये याचेही अर्थ करताना अनेकांनी गोंधळ केलेले आहेत. माझ्या दृष्टीने या 2 श्लोकांचे जे अर्थ आहेत, ते 2 श्लोकांचे अर्थ म्हणजे हे जे 7 अभ्यास म्हणून सांगितलेले आहेत, हे पूर्ण बाजूला सारून मत कर्म परमो भव, माझ्याकरता केवळ कर्म करणारा हो असं भगवंतांनी सांगितलं, असे बहुतेक अनेकांनी अर्थ केलेले आहेत. त्याच्याऐवजी ये तू सर्वाणी कर्माणी मयी संन्यस्य, हा जो कर्माचा भाग आहे त्याला भगवंतांनी पर्याय दिलेले आहेत. ध्यानाला पर्याय नाही दिलेला, श्रद्धा प्रेम ठेवण्याला पर्याय नाही दिलेला, ज्ञान विचार अंतःकरणात ठेवण्यासाठी पर्याय नाही दिलेला. ते सगळं कंपल्सरी आहे. फक्त जो कर्माचा प्रकार आहे त्या कर्माच्या प्रकाराला भगवंतांनी पर्याय दिलेत. तुम्हाला तरी कोणालाही असं पटू शकेल का की एवढं ज्याला शक्य नाही तो
मत्कर्म परोम भव, माझ्याकरता कर्म करणारा झाला म्हणजे त्याला ज्ञान होईल. ध्यान न करता, ज्ञान विचार न साठवता, श्रद्धा प्रेमादी न ठेवता, म्हणून याच्यातल्या ये तू सर्वाणी कर्माणी मयी संन्यस्य, सर्व कर्म मला अर्पण करून कर, याला फक्त भगवंतांनी पुढे 2 पर्याय दिलेत. पहिला पर्याय तर असा आहे की याचा अभ्यास कर. दुसरा पर्याय असा आहे की सर्व कर्म मला समर्पण करून कर, माझ्या प्रित्यर्थ कर्म कर. आणि शेवटचा पर्याय असा आहे की कर्मफल त्याग कर. ये तू सर्वाणी कर्माणी मयी संन्यस्य हा मूळ पर्याय आहे. सर्व कर्म मला अर्पण करून तू कर. याच्यामध्ये मी म्हणजे परमात्मा हा पूजनीय आहे. प्राधान्याने माझी सर्व कर्म त्याला अर्पण करून करायचेत असा भाव आहे. आपली कर्म देहाला अर्पण होतात, इंद्रियांना अर्पण होतात, जे वेगळे वेगळे विकार आहेत त्यांना अर्पण होतात, मान लोभ अशा गोष्टींना अर्पण होऊन कर्म होतात. आपले उद्देश वेगळे असतात. भगवंत असं म्हणतात की मी पूजनीय आहे, मी प्रधानतः आहे आणि म्हणून मला अर्पण करून कर्म कर. याच्यामध्ये कर्म ही अर्पण सामग्री मानलेली आहे, दुसरी कोणतीही अर्पण सामग्री नाही. कर्म करायचं आणि भगवंताला मी अर्पण करतो आहे एवढा भाव ठेवायचा. कारण कर्म ही कोणती वस्तू नाही की त्याचा गठ्ठा घेऊन गेलो आळंदीला आणि तिथं हे सगळं अर्पण केलं. कर्म करत असतानाच भगवंत प्रधान असे मानायचे आणि हे तुला अर्पण करून हे मी कर्म करतो आहे किंवा केल्यानंतर तुला अर्पण करतो आहे असा भाव ठेवायचा आहे. आणि या अर्पणानंतर मी आणि माझं हे संपणं अपेक्षित आहे. याच्यातली खोली मी तुम्हाला सांगतो आहे. हे श्लोक तर वरवर झाले, पण अर्पण केल्यानंतर मग मी आणि माझं काही उरू नये. जसं एका भगिनींनी एक नवसाचा मुलगा रामाला अर्पण करीन असा नवस बोलला महाराजांच्या इथं, गोंदवलेकर महाराजांच्या इथं. आणि मग बरेच दिवस तो आपल्याकडे ठेवला. अर्पण करायचं असं ठरवलं, पण मग मुलगा झाल्यानंतर इतकं देणं ही फार अशक्य गोष्ट आहे असं असल्यामुळे आपल्याजवळ ठेवला. पण मग तो सतत आजारी पडायला लागला. त्यांच्या मनात यायला लागलं की आपण म्हटलेलं होतं म्हणताना की मुलगा तर होऊ देत मला. म्हणून मग महाराजांकडे गेले आणि म्हणाले की मी असा असा नवस बोललेले होते आणि हा मुलगा मी तुम्हाला अर्पण करते. आणि महाराजांना मुलगा अर्पण केला. तो मुलगा जेव्हा 8 वर्षांचा झाला तेव्हा महाराजांनी त्याची मुंज केली. त्याची मुंज केल्यानंतर आई वडिलांना तर बोलवणारच, त्यांचाच मुलगा आहे, काही दिवस कौतुकाने ठेवून घ्यायचा होता त्याला. महाराजांनाही काही असं कायम ठेवून घ्यायचा नव्हता, पण ठेवून घेतलेला होता. मुंज महाराजांनी थाटात त्याची केली. आणि सगळी मुंज झाल्यानंतर संध्याकाळी त्या बाई हिरमुसल्या होऊन महाराजांना म्हणायला लागल्या की तुम्ही मुंज केली पण माझ्या मुलाला सोन्याची हसळी केली नाहीत. तेव्हा महाराज म्हणाले की जर तू मुलगा मला अर्पण केलास तर माझ्या मुलाला सोन्याची हसळी केली नाही म्हणून तू कशाला नाराज होतेस. आता मी बघून घेईन ना काय करायचं ते. म्हणून ये तू सर्वाणी कर्माणी मयी संन्यस्य असं म्हटलं की परमात्मा प्रधान पाहिजे अर्पण भावनेमध्ये. ही पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट आहे की कर्म हीच अर्पण सामुग्री आहे. बाकी अजून काही परत रूपकात्मक अर्पण करायला जायची गरज नाही. मनतः हे कर्म तुझ्या चरणी मी ओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु कृष्णार्पणमस्तु काय आपला भाव असेल तसं म्हणून अर्पण करायचं. आणि अर्पण केल्यानंतर त्याच्यावर आपला अधिकार नाही असं कायम वर्तन ठेवायचं. मी आणि माझं काढून कर्म करण्याचा अभ्यास करायचा. हे काही सोपं नाहीये. हे सोपं नसल्यामुळं दुसरा पर्याय भगवंतांनी दिलाय. बाकीचं ध्यान वगैरे त्याला काहीच पर्याय नाही आणि त्या सोप्याही साधन आहेत. कर्मामध्येच जास्त अडचण आहे. म्हणून कर्माकरता भगवंतांनी पर्याय दिले.
हे जर शक्य नसेल तर याचा अभ्यास कर, आणि तेही जर शक्य नसेल, अभ्यासही शक्य नसेल, अभ्यासेप्य समर्थोसी मत कर्म परमो भव, माझ्या करता कर्म करणारा हो. म्हणजे कर्मानी भगवंत प्राप्तव्य आहे असं वाटू देत. मत कर्म परम म्हणजे मी परम आहे आणि कर्मानी मला तो प्राप्त झाला पाहिजे, म्हणजे आनंद प्राप्त झाला पाहिजे, शांती समाधान प्राप्त झाली पाहिजे. कर्माचं जे बाह्य फळ आहे त्याच्याऐवजी भगवंत प्राप्त होतो आहे, आनंद प्राप्त होतो आहे, मी अविनाशी अमर आहे असा भाव प्राप्त होतो आहे, हे मिळवलं पाहिजे. कर्म करून एक मार्ग आहे की आपले जे वरिष्ठ आहेत त्यांना खुश करणं. भगवंत असं म्हणतो की मला खुश कर, ते जे आहे तू उत्तम कर्म कर, ते जसं होईल तसं होईल, पण मी प्राप्त व्हावा म्हणून कर्म करणार आहो. ऑफिसमध्ये कर्म कर आणि त्या कर्माचं जे काही व्यावहारिक फळ आहे ते सगळं मिळत राहील. तुझा हेतू मात्र असा असू दे की भगवत प्राप्ती करता कर्म करतो आहे. स्वयंपाकाचं कर्म करतो आहे, स्वयंपाकाचं कर्म कर. स्वयंपाकाचं कर्म करत असताना यजमान आहेत ते संतुष्ट होतील, मुलं देखील आनंदित होतील, पण मूळ मात्र भगवंत प्राप्तव्य आहे असं ठरव आणि त्याकरता कर्म करणार आहोत. अगदी गृहिणीपासून ते राष्ट्रपतींपर्यंत कोणतंही कर्म तुमच्या वाट्याला जर आलं तर मत कर्म परमो भव, माझ्याकरता कर्म करणारा तू हो. हा ये तू सर्वाणी कर्माणी मयी संन्यस्य हे जर अवघड वाटत असेल तर पर्याय म्हणून सांगितलेला आहे. याच्यामध्ये देखील भगवंत प्रधान आहे, पूजनीय आहे, तोच सर्वस्व आहे. भगवंतच प्राप्तव्य देखील आहे. मत कर्म परम असं म्हणण्यामध्ये कर्माचं अन्य कोणतंही फळ मिळत असताना देखील दुर्लक्ष करणं आहे, त्याचं विशेष न मानणं आहे. आणि या कर्मापासून, कर्मामुळं देह मन बुद्धी, म्हणजे कर्मापासून आपण स्वतः वेगळे आणि देह मन बुद्धीपासून कर्म करणारा मी अत्यंत वेगळा, मोकळा आणि भगवंताला जाऊन मिळणारा असं होऊन जाऊ शकतं. म्हणून भगवंत म्हणतात की अशा प्रकारे कर्म करून तू सिद्धीला प्राप्त होशील. पण ही कर्म हा फक्त वरच्या कर्माला पर्याय म्हणून सांगितलेला आहे. ध्यान ज्ञान हे सगळं बाकीचं तर करायला लागेल. पुढं भगवंत असं म्हणतात की हेही जर शक्य नसेल, माझ्याकरता कर्म करण्यानी माझ्याशी योग साधणं हे जर शक्य होणार नसेल, अथै तदप्य शक्तोसी कर्तुम मद योगमाश्रितः सर्व कर्म फल त्यागम ततः कुरुयतात्मवान, तू सर्व कर्मांच्या फळांचा त्याग करणारा हो. त्यामुळे तू आत्मवान असा होऊन जाशील. सगळ्या कर्मांचं कोणतंही फळ म्हणजे मानसिक, बौद्धिक, शारीरिक, इंद्रियांकडून होणारी, याचं कोणतंही फळ स्वीकारणारा असा तू होऊ नकोस. फल त्याग कर. अर्पण नाही करायचं आता भगवंतांना, भगवंतांप्रित्यर्थ नाही कर्म करायचं. आता भक्ती योगामध्ये हा भक्तिबाह्य थोडासा विषय सांगितलेला आहे असं लोकमान्य म्हणतात, कारण इथं भगवंतांचा कुठं उल्लेखच नाहीये. तू फक्त कर्मफलाचा त्याग कर, पण बाकीचे मात्र मत कर्म परमो भव, हे जे बाकीचे मत पर होऊन उपासना करणं, ध्यान करणं हेही पर्याय आहेत. म्हणूनच जे लोकांनी आधीच्या मंडळींनी विचार केलेले आहेत ते विचार कुठेतरी थोडे थोडे सुटलेले आहेत असं वाटतं. लोकमान्य या ठिकाणी असं म्हणतात की आता भगवंतांचा संबंधच तोडून टाकला, डिलिंक केलं असं ते म्हणतात. सर्व कर्म फल त्यागम, एवढं कर म्हणजे मग तू मला येऊन मिळशील, हा फक्त कर्माकरता पर्याय आहे. बाकी श्रद्धा प्रेम ठेवायचं आहे, ध्यान करायचं आहे, मीच परमगती मानायची आहे. कर्म मात्र कोणाकोणाचा असा भाव असतो की जो दिसत नाही त्याला अर्पण कसं करायचं, अर्पण मला करता येत नाही, किंवा त्याच्याच प्रित्यर्थ कर्म करता येत नाही.
एवढंच मग तू कर की तू कर्माचं फळ मी स्वीकारतो असं तरी म्हणू नकोस. वेगळ्या वेगळ्या प्रकृतीच्या लोकांकरता असणारी सोय आहे. घडणार आहे मात्र एकच प्रक्रिया या सगळ्यातून घडणार आहे. ती प्रक्रिया म्हणजे कर्म करणाऱ्या देह मन बुद्धीपासून आपण अत्यंत अलिप्त होणं. भगवंत असं म्हणतात की सर्व कर्म फल त्यागम ततः कुरु यतात्मवान. त्यामुळे तू आत्मवान असा होऊन जाशील. याच्यामध्ये कर्म देह मन बुद्धीचं आहे. फळ जे मिळेल ते देह मन बुद्धीला मिळेल. मी देह संघातापासून अत्यंत अलिप्त आहे. फळ हे देह मन बुद्धीला मिळेल, मला नाही. मी तत्वतः कोणतंही फळ स्वीकारणारा नाही. बरं आणि वाईट असं कोणतंही फळ माझ्यापर्यंत येऊ शकत नाही. मी सच्चिदानंद स्वरूप आहे. अशा प्रकारचा भाव ठेवल्यामुळं कर्म करत असताना तू आत्मवान होशील असं भगवंत म्हणतात. अशा प्रकारे या अध्यायामध्ये कर्माची चर्चा अधिक केलेली आहे. परत एकदा जी सुरुवातीला 5व्या अध्यायामध्ये बंद झाली, बरेच पर्याय भगवंतांनी कर्माच्या बाबत या अध्यायामध्ये दिले. कारण हा कन्क्लुडिंग असा अध्याय आहे आणि कर्माचं प्रकरण आहे. ते कर्माचं प्रकरण अधिक गहन समजलं जातं, निसर्ड समजलं जातं. किम कर्म किम अकर्म इति कवयः अपि अत्र मोहितः असं भगवंत म्हणतात. काय करणीय आहे काय करणीय नाही याच्यामध्ये क्रांतदर्शी देखील मोहित होतात. वाचून मूर्खाची गोठी कायसी एथ मोहिलेगा क्रांतदर्शी. म्हणून कर्माकरता सरासरी पर्याय दिलेले आहेत आणि बाकीच्या कोणत्याही साधनेकरता कोणताही पर्याय नाही. ते सगळे कंपल्सरी आहेत. प्रश्न ते तसेच्या तसे सोडवायचे आहेत. म्हणून ये तू सर्वाणी कर्माणी मयी संन्यस्य ही एक गोष्ट. हे जर शक्य नसेल तर याचा अभ्यास. हेही शक्य नसेल तर कर्म माझ्याकरता करणारा हो. हेही शक्य नसेल तर फलत्याग करून कर्म करण्याचा प्रयत्न कर. हा पहिला कर्माचा भाग. दुसरा म्हणजे मत्पराहा. तिसरा अनन्येन एव योगेन माम ध्यायंत, ध्यान. चौथा उपासते, श्रद्धा प्रेमानी उपासना. मय्येव मन आधत्स्व मयी बुद्धिम निवेशय निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वम न संशयः. आणि भगवंतांचं आश्वासन देखील सर्वांकरता आहे. तेषाम अहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात. या प्रकाराने प्रयत्न करणारे आहेत त्यांचा मी उद्धार करणारा होतो. भवामी नचिरात पार्थ मय्यावेशित चेतसाम. आता या अध्यायाने एक वेगळं वळण असं घेतलं. 12व्या अध्यायातला जो 12वा श्लोक आहे तो एक प्रकारे परमोच्च बिंदूला नेऊन ठेवणारा असा श्लोक आहे. श्रेयो हि ज्ञानम अभ्यासात ज्ञानात ध्यानम विशिष्यते ध्यानात कर्मफल त्यागः त्यागात शांती अनंतरम. हे सर्व करायचं शांती सुखासाठी. ते शांती सुख कसं मिळतं याचा क्रम भगवंतांनी सांगितला आणि मग भगवंतांनी भक्ताची लक्षणं सांगायला सुरुवात केली. हा जो 12वा श्लोक आहे या ठिकाणी उपासना कांड संपतं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आणि ज्ञानकांड सुरू होतं. कांडत्रय निरोपिणी श्रुतीचं हे कोडीसवाणी. हा जो 12वा श्लोक आहे शांती आणि सुख ज्यामुळे मिळेल असं भगवंतांनी वर्णन केलेलं आहे. तिथं हे उपासना कांड संपलं आणि जी भक्त लक्षणं आहेत ती गंमत म्हणजे विद्वानांच्या पक्षी ही ज्ञानकांडात जातात. कर्म भक्ती ज्ञान आणि ध्यान हे एकमेकांपासून वेगळे करता येत नाहीत. हे भगवंतांनी कायम मेंटेन केलेलं आहे, ठेवलेलं आहे. भक्ताची लक्षणं जी आहेत ती ज्ञानकांडात सुरू होतात. 12व्या अध्यायातल्या 13व्या श्लोकापासून अद्वेष्टा सर्व भूतानाम. ते सर्व आपण पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत
तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत। ओम ईशावास्यम् इदं सर्वं यत्किंच जगत्याञ्जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम्। ओम शांति शांति शांति। नोबा बोला जगतगुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर।